मराठा ओबीसी आंदोलनासाठी आझाद मैदानात परवानगी देण्यात आलेली नाहीये। पोलिसांनी अजूनही या आंदोलनासाठी परवानगी दिली नाही। मराठा ओबीसी आंदोलनासाठी आझाद मैदान मिळावं यासाठी मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही संघटनांनी विनंती केली होती, अर्ज केला होता, पण अजून तरी कुठल्याही संघटनांना यासाठी परवानगी देण्यात आलेली नाहीये। मात्र आंदोलनाला काहीच तास शिल्लक असतानाही आझाद मैदान पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाहीये। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अल्पेश करकर आता आपल्या सोबत आहेत। अल्पेश, अवघा एक दिवस उरलेला आहे आंदोलनासाठी फक्त, पण पोलीस अजून परवानगी देत नाहीयेत, नेमकं काय होणार आहे? मराठा आणि ओबीसी समाजाने आपल्याला मुंबईत आंदोलन करता यावं यासाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांबरोबर पत्रव्यवहार केला होता। मात्र आता एकच दिवस काहीच तास शिल्लक असताना देखील आझाद मैदान पोलिसांनी अद्याप दोन्ही समाजातील कोणालाच परवानगी दिलेली नाही। हा निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। आझाद मैदान पोलीस हे सावध पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। उद्या 20 जानेवारी मराठा समाज ओबीसी मधून सरसकट प्रमाणपत्र मिळावं यासाठी उद्यापासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन करतंय। ते 26 तारखेला आझाद मैदानात पोहोचणार आहे। तर दुसरीकडे ओबीसी समाज देखील ओबीसी समाजामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आझाद मैदानात 26 तारखेपासून आंदोलन करतायत। त्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली आहे, मात्र अद्याप दोन्ही समाजांना परवानगी दिलेली नाही। पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे की वरिष्ठ पातळीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते येतील, त्यामुळे त्यांचं नियोजन कसं असेल, दोन्ही समाजामध्ये कोणतेही क्लॅशेस होऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणास्तव अद्याप परवानगी दिलेली नाही। मात्र आंदोलनकर्ते हे आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे आंदोलनकर्ते जसे मार्गस्थ होतील त्यानुसार पोलीस आपल्या सगळ्या या बाबी चेक करून त्यांना परवानगी देतील अशी देखील माहिती मिळते। आणि दुसरी माहिती अशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पोलिसांच्या संपर्कात आहेत। दोन्ही समाज हे आंदोलन करण्यावर ठाम आहेत, त्यामुळे आता परवानगीचं काय करायचं आणि कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळता येईल यासाठी राज्य सरकार व मुंबई पोलीस प्रयत्न करत असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। मात्र अद्याप ही दोन्ही समाजाला आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली नाही। ती परवानगी कधी मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, ठीक आहे अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।